रोज एकच तिकीट घ्यायचा. नमस्कार मित्रांनो, ही गोष्ट आहे एका साध्या बस कंडक्टरची, ज्याला सगळे फक्त तिकीट देणारा माणूस म्हणूनच समजायचे. पण त्याच्या मनात एक असं गुपित होतं की त्याने 20 वर्ष कोणालाही सांगितलं नव्हतं. विजय गेली 20 वर्ष शहराच्या बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करत होता. रोज सकाळी बस सुरू झाली की त्याचा एक नियम असायचा. कोणताही प्रवासी, गरीब असो किंवा श्रीमंत असो, त्याच्याशी प्रेमाने बोलायचं. बाकीचे कंडक्टर कधी प्रवाशांवरती चिडायचे, पण विजय मात्र नेहमी हसत बोलायचा. बसमध्ये एक वृद्ध आजोबा रोज यायचे. ते नेहमी शेवटच्या सीटवर बसायचे आणि विजयकडून एक तिकीट घ्यायचे. एक दिवस विजयने विचारलं, आजोबा, तुम्ही रोज कुठे जाता? आजोबा हसून म्हणाले, जिथे जायचं आहे तिथे. विजयला त्यांचं उत्तर थोडंसं विचित्र वाटलं, पण त्याने पुन्हा काहीही विचारलं नाही. असेच काही महिने निघून गेले. पण एक दिवस आजोबा बसमध्ये आलेच नाही. दुसऱ्या दिवशीही नाही आले. तिसऱ्या दिवशीही नाही आले. विजयला काळजी वाटली. त्याने त्याच स्टॉपवरती चौकशी केली, पण मात्र कोणालाच काहीही माहिती नव्हतं. काही दिवसांनी त्याला एका बेस डेपोमध्ये एक छोटा लिफाफा मिळाला. त्यावरती लिहिलं होतं, विजयसाठी. त्याने लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं. विजय, मला माहीत आहे तू मला शोधत असशील, पण मी तुला एक गोष्ट सांगायची होती, पण माझ्या धैर्य नव्हतं. 20 वर्षांपूर्वी माझा मुलगा एका अपघातात मरण पावला होता. त्या दिवशी मी स्वतःला दोष देत होतो, कारण त्याला मीच शहरात पाठवलं होतं. त्यानंतर मी लोकांपासून दूर झालो. पण एक दिवस मी तुझ्या बसमध्ये आलो. तू मला तिकीट देताना म्हणालस, आजोबा काळजी करू नका, सगळं ठीक होईल. त्या एका वाक्याने मला अनेक वर्षांनी पहिल्यांदा वाटलं की जणू मी जिवंत आहे. म्हणून मी रोज तुझ्या बसमध्येच यायचो. मला कुठेही जायचं नसायचं. मला फक्त तुझ्याशी 2 शब्द बोलायचे असायचेत. पत्र वाचून विजयच्या डोळ्यात पाणी आलं. पण पत्राच्या शेवटी अजून एक ओळ होती. माझ्याकडे आता फार वेळ नाही आहे, म्हणून माझ्या नावावरची थोडीशी बचत मी तुझ्यासाठी ठेवलेली आहे. मला ती तुला द्यायची नाही. मला ती तुझ्या नावाने एका गरीब मुलाच्या शिक्षणासाठी वापरायची आहे. कारण तू मला एकदा जगण्याचं कारण दिलंयस. आता ते तू कारण कोणाच्या तरी आयुष्यात दे. विजय काही क्षण स्तब्ध झाला. त्याने आजोबांची इच्छा पूर्ण केली. त्या पैशातून एका गरीब मुलाचं शिक्षण सुरू झालं. अनेक वर्षांनी तो मुलगा मोठा अधिकारी झाला. एक दिवस तो विजयला भेटायला आला आणि म्हणाला, काका, मला माहीत आहे तुम्ही माझ्यासाठी काय केलं आहे ते, पण मला हेही माहीत आहे की हे सगळं एका अनोळखी आजोबांमुळे झालं. विजय हसला आणि म्हणाला, बाळा, त्या आजोबांनी माझ्याकडून एक तिकीट घेतलं होतं, पण बदल्यामध्ये मला आयुष्यभराची माणुसकी देऊन गेले होते. मित्रांनो, आपण एखाद्याला दिलेलं छोटंसं प्रेम, एक चांगला शब्द किंवा केलेली छोटीशी मदत किती मोठा बदल घडवू शकते हे आपल्याला कधीच कळत नाही. म्हणूनच कोणाशीही प्रेमाने बोलताना प्रेमाने बोला, कारण कदाचित तुमचा एक छोटासा शब्द एखाद्या माणसाला पुन्हा जगण्याची हिंमत देत असेल. तर मित्रांनो, ही आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक सबस्क्राईबसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.